नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पाथरड शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या या अवैध धंद्याची माहिती मिळताच तामसा पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी 5.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पाथरड शिवारात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे तामसा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून काल ही कारवाई केली। पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकताच जुगारींची एकच पळापळ झाली। दाट झाडी आणि परिसराचा फायदा घेत अनेक जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले। या कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 9 मोटारसायकली, 13,240 रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। पोलिसांनी जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 5,63,240 रुपये इतकी आहे। पळून गेलेल्या जुगारींपैकी संजय धुमाळे नावाच्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। तामसा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिंघनवाड करत असून या जुगार अड्ड्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि यात कोणाचे हात गुंतले आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। आपल्या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाशजी कुमार साहेब यांच्या आदेशाने अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासंबंधाने मोहीम चालू आहे। त्या संबंधाने आम्हास वारंवार सूचना देखील मान्य कार्यालयाकडून येत असतात। त्याच दरम्यान काल दिनांक 9/3/2026 रोजी मौजे तामसा तांडा शिवारामध्ये पत्त्याचा क्लब चालू असल्याची माहिती आम्हास मिळाल्याने आम्ही गोपनीय बातमीदार त्या ठिकाणी पाठवला आणि खात्री केली। त्या अनुषंगाने आम्हास गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन तामसा येथील PSI नरोटे साहेब, त्याचप्रमाणे मुदश्शीर खान आणि होमगार्ड असे जाऊन 2 पंचासमक्ष छापा कार्यवाही केली। त्या ठिकाणी आम्ही 100 मीटर अंतरावर असताना जुगार खेळणारे त्या ठिकाणी आम्हाला दुरूनच बघून पळून गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या एकूण 9 मोटरसायकल आणि 13,240 रुपयाचा रोख मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले आहे। त्यानुसार आम्ही काल स्वतः फिर्याद देऊन सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी एक इसम देखील त्यास पळता न आल्याने मिळून आला। त्याचे नाव संजय तुकाराम धुमाळे, राहणार हळेगाव येथील आहे। त्याच देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन तामसा गुन्हा 37/2026 कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कालच्या छापा दरम्यान एकूण 5,63,240 रुपयाचा मुद्देमाल, रोख रक्कम व 9 मोटरसायकल आणि जुगाराचे साहित्य असा मिळून जप्त करण्यात आलेला आहे। पुढील कार्यवाही तपास ASI सिंघनवाड हे करत आहेत। सदर मोटरसायकल धारक जे कोण आहेत त्यांचे RTO कार्यालयाकडून त्यांचे माहिती घेऊन सदर जुगार कोण चालवत होतं, त्याचप्रमाणे जुगार खेळण्यासाठी कोण कोण होते याबाबत तपास चालू आहे। विशेष प्रतिनिधी NTP न्यूज मराठी, नांदेड।